नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत लोणी कसं बनवायचं ते। त्यासाठी इथे मी साय घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। साधारण मी 8 दिवस ही साय काढून दुधावरली काढून फ्रीज मध्ये ठेवलेली होती। म्हणजे एका तांब्यात किंवा एका पातेल्यामध्ये तुम्ही काय करायचं, दूध तापल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं आणि फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर आलेली साय आहे ते पातेल्यात काढून घ्यायची आणि तसंच ते फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। साधारण 8 दिवसाची साय मी जमा केलेली आहे आणि 8 दिवसानंतर ज्या दिवशी तुम्हाला ही लोणी काढायचं आहे किंवा तूप बनवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ते बाहेर काढून त्यामध्ये 2 चमचे विरजण टाकायचं आहे। म्हणजे दही किंवा ताक 2 चमचे तुम्हाला ते टाकायचं आहे। छान प्रकारे साईमध्ये ते मिक्स करून एक पूर्ण नाईट किंवा पूर्ण डे तुम्हाला ते बाहेर ठेवायचं आहे। जर तुम्ही सकाळी करणार असाल तर पूर्ण नाईट ठेवा, संध्याकाळी करणार असाल तर पूर्ण डे तुम्हाला ती साय आणि ते विरजण बाहेर एकत्र मिक्स करून ठेवायचं आहे। अशा प्रकारे ही मी एकत्र रात्री काढून ठेवलेली आहे, त्याच्यात मी विरजण टाकलेलं आहे। तर आता आपण बनवूया की याचं लोणी। रात्री विरजण टाकल्यामुळे मस्त अशी साय फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता मस्तच। आणि आपल्याला लोणी करण्यासाठी किंवा हे हलवण्यासाठी आपल्याला कोणतं भांडं वापरायचं आहे, तर मी हे ताकाचंच भांडं घेतलेलं आहे। जे मिक्सर सोबत 3 भांडे येतात त्यातलं मध्यम आकाराचं म्हणजे मीडियम आकाराचं आपल्याला ते भांडं घ्यायचं आहे। त्याला ताकाचं भांडं म्हणून सुद्धा ओळखलं जातं। आता त्यामध्ये टाकून घेऊया साय। साधारण 2-2, 3-3 चमचे तुम्हाला ते टाकून घ्यायचे आहे। याच्यात पाणी न टाकताच आधी तुम्हाला एक 2च्या स्पीडवर तुम्हाला ते फिरवून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 2च्या स्पीडवर ते चालू करायचं आहे। हे 1 आणि हे 2 असं आपल्याला साधारण 2 मिनिटं ते हलवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर मी बंद केलेलं आहे। 2 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी न टाकता मी ते फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूया साधारण 1 कप पाणी। 1 कप पाणी टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू लोणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता 1च्या स्पीडवर आपल्याला आणखी 2 मिनिटं ते फिरवून घ्यायचं आहे। आता 1च्या स्पीडवर आपल्याला 2 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं फिरवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पाणी किंवा ताक वेगळं झालेलं आहे आणि हे लोणी वेगळं झालेलं आहे। तर आपलं हे लोणी काढून घेण्यासाठी तयार आहे। आपण हे काढून घेऊया एका पातेल्यामध्ये। आता हे पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे ताक आणि हे लोणी। तुम्ही यामध्ये थोडासा थंड पाण्याचा वापर करायचा आहे। जर खूप ऊन असेल किंवा गरमी असेल तर फ्रीजमध्ये थंड केलेलं पाणी तुम्ही टाकू शकता। अशाच प्रकारे आता आपण दुसरे पण करून घेऊया। अशा प्रकारे सर्व साय मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण याचं लोणी काढून घेऊया। मस्त असं झालेलं आहे। थंड पाण्याचा वापर केला तर उत्तमच। असं करून आपल्याला तो कशा प्रकारे गोळा आलेला आहे तुम्ही पाहू शकता। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही मिक्सरवर लोणी काढून घेऊ शकता, जास्त वेळही लागत नाही। तुम्ही पाहू शकता आता हे ताक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्या साईच्या भांड्यामध्येच मी हे ताक काढून घेतलेलं आहे। हे ताक खाण्यासाठीही आणि किंवा कढीसाठीही छान लागतं, कारण जास्त दिवसाची साय न साचवल्यामुळं ते खाण्याला मस्त लागतं। 8 दिवसच मी ठेवलेली होती आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्याचा कुमट असा वास पण येत नाही। आता आपण हे बाजूला ठेवूया। बघा हे फक्त लोणी आहे। आता याच्यामध्ये आपण लोणी धुण्यासाठी
पाणी टाकून घेऊया। मला मस्त असं ते धुवून घ्यायचं आहे। एक दोन पाण्याने तुम्हाला ते लोणी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 वेळेस मी लोणी धुवून घेतलेलं आहे। आता आपण हे कडवायला ठेवूया। तुम्हाला ही लोणी बनवायची माझी रेसिपी कशी वाटली? झटपट असं बनणारं हे लोणी मिक्सरवर आपण पटकन कसं बनवू शकतो? जर तुम्हाला ही लोणी बनवायची रेसिपी किंवा माझं चॅनल आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।